कॉम्प्युटर ॲनालिसिस म्हणजे आपले जे स्पर्धक आहेत कंपन्या त्यांच्यावर वॉच ठेवणं आणि ते काय करतात हे बघणं का गरजेचं आहे? तुम्हाला काय वाटतं हे गरजेचं सांगा? जर हे कंपन्या काय करतात आपल्याला माहीतच नसेल तर आपण कुठे आहोत हेही कळणार नाही. ते मार्केटिंगमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करतायत, ते कुठलं प्रोडक्ट सेल करतायत, पण ते काय R&D करतायत हे कळत नाही मोस्ट ऑफ द टाईम. करेक्ट आहे. R&D काय करतात आणि ते पेटंट काय करतात ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपलं मोस्टली लक्ष कुठे जातं की ते प्रोडक्ट कुठले सेल करतायत मार्केटमध्ये, काय अवेलेबल आहे, त्यांचे कुठले क्लायंट्स आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं. आणि आपल्याला हेही माहीत नसतं की आपल्याला छोटे छोटे कंपन्याज कुठल्या मोठ्या होणार आहेत पुढे जाऊन आणि ते किती ॲग्रेसिव्ह आहेत आणि ते आपल्याला किती प्रॉब्लेमॅटिक होणार आहेत हेही माहीत नसतं. बरोबर आहे. तर एक आहे की तुम्ही R&D आता ठरवलेलं आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही R&D करणार आहात, नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहात. करेक्ट आहे. जर तुम्ही ऑलरेडी लॉन्च करत असाल तर कॉम्पिटिटर वॉच करणं हे अतिशय गरजेचं राहतं. नाहीतर काय होतं की आपण शहाणे, आपलंच प्रोडक्ट छान, आपण कुठे आहोत हे माहीत नाही, पण आपल्याला पैसे जे मिळतात त्याच्यावरनं आपली कॅपॅसिटी आणि आपली क्रेडिबिलिटीही कळते. आपण नंबर 1ला आहोत का 4 नंबरला का 10 नंबरला. ठीक आहे. पहिल्या 10मध्ये असेल तर अतिउत्तम, पण 1 नंबरला जाण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे आपण. बरोबर आहे ना? आपल्याला 4 नंबर आणि 5 नंबरवर सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर तुमचा प्रश्न आहे. पण ॲज अ ऑन्ट्रप्रेनर मला काय वाटतं की कधीही माझा प्रयत्न असा राहील की मी नंबर 1 पोझिशनला कसा येऊ. मी बाकीच्या कंपनीजला फॉलो करण्यापेक्षा मी लीडर कसा बनू. बरोबर आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करतायत हे लोकं जाणून घेणं गरजेचं आहे. R&D रँडम सुरू केली तर प्रॉब्लेम होतो. तुम्हाला माहिती असेल तर अतिउत्तम आहे. जर माहीत नसेल तर पेटंट्स थ्रू कॉम्पिटिटर वॉच ही करता येतो. ओके. तो कसा करायचा? तर कुठलंही इनोव्हेशन जे असतं, जसं तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं, ते पब्लिश होतं पेटंटच्या फॉर्ममध्ये. करेक्ट. सगळेजण पेटंट फाईलच करतात. कुणीही आजकाल विश्वास ठेवत नाही की ते माझ्याकडेच राहील, ते स्टेट सिक्रेट राहील. बरोबर. बऱ्याच गोष्टी आहेत त्यासाठी अफेक्ट होतात. बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी नॉलेज ट्रान्सफर, एम्प्लॉई ट्रान्सफर, कॉन्फरन्सेस, प्रेझेंटेशन्स, कुठेही गोष्टी लीक होऊ शकतात. कुठेही गोष्टी लीक होऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे पेटंट करणं हा पर्याय नाही आहे असं नाहीच आहे. तुम्हाला पेटंट हा करावाच लागणार आहे जर तुम्ही इनोव्हेट करत असाल तर, आणि ॲग्रेसिव्हली करावं लागणार आहे. तर तुम्ही नाही केलं तर कॉम्पिटिटर्स येणारच आहेत. इंडियामधले नाही तर बाहेरचे. आणि जर येत असतील तर बघणार कोण? आपल्यालाच बघावं लागेल. राईट. तर कॉम्पिटिटर वॉचमध्ये नक्की काय होतं की जे कॉम्पिटिटर्सचे पेटंट्स आहेत दर आठवड्याला पब्लिश होत राहतात आणि कुठले ते नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहेत का त्याच्यावरनंही आपल्याला कळतं. का? कुठलंही प्रोडक्ट लॉन्च व्हायच्या अगोदर त्याचं पेटंट फाईल केलं जातं. मोस्ट ऑफ द कंपनीज 3-4 वर्ष अगोदर पेटंट फाईल करतात प्रोडक्ट लॉन्च करण्याच्या अगोदर. त्यांचा पेटंट पोर्टफोलिओ पूर्ण अगोदर बिल्ड झालेला असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मार्केटमध्ये दिसतात. जेव्हा आपल्याला प्रोडक्ट मार्केटमध्ये दिसायला लागतात तेव्हा मे बी त्याचं पेटंट ऑलरेडी ग्रांटेड आहे किंवा ते ऑलरेडी फाईल्ड आहे. राईट. तर तुम्ही पेटंट जर वॉच करायला सुरू केले तर लगेच आपल्याला समजू शकतं की कॉम्प्युटर काय करतात ते. तर कॉम्प्युटर वॉच ही सर्व्हिस आहे की जेणेकरून तुम्ही सांगू शकता की हे माझे 4 कॉम्पिटिटर्स आहेत, यांना मला वॉच करायचं आहे, ते काय करतात हे बघणं गरजेचं आहे. ते जर चांगले प्रोडक्ट लॉन्च करत असतील तर तुम्हाला काय करावं लागेल हे पण बघणं गरजेचं आहे. राईट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता की तुम्हाला कॉम्प्युटर्स कुठले कुठले वॉच करायचे आहेत. काही जनरल कॉम्प्युटर वॉच ठेवायचा आहे जो कीवर्ड आणि टेक्नॉलॉजी बेस्ड असेल. दोन्ही प्रकारे करता येतो. कीवर्ड आणि टेक्नॉलॉजी बेस्ड जर कॉम्प्युटर वॉच केलात तर तुम्हाला ॲडव्हान्टेज असा आहे की जर कोणी नवीन स्मॉल प्लेयर जरी एंटर करत असेल मार्केटमध्ये तरी तुम्हाला तो कळू शकतो. जर तुम्ही रिस्ट्रिक्टेड ठेवलं की फॉर एक्झाम्पल मी हे 4च माझ्या कंपन्या आहेत ज्यांना मी वॉच करणार, तर असं येऊ शकतं की एक छोटी कंपनी आली आणि ती भरकीनी मोठी झाली. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जेव्हा टेस्ला लॉन्च झाली होती तेव्हा लोकांना असं वाटलं की टेस्लाने फार उशिरा लॉन्च केली त्यांची गाडी. कारण ऑलरेडी मोठमोठाले प्लेयर्स मार्केटमध्ये होते. BMW म्हणा, ऑडी म्हणा, वॉल्क्सवॅगन आहे. करेक्ट. बरेच आहेत. फोर्ड आहे, शेवरलेट आहे, अशा बऱ्याच मॅन्युफॅक्चरर्स मार्केटमध्ये होते आणि असं वाटलं लोकांना की आता इतक्या उशिरा येऊन ते काय करणार आहेत. पण EV सेगमेंट त्यांनी कम्प्लीट कॅप्चर केला. त्यांना फार कमी लेखलं होतं स्टार्टिंगला, पण त्यांनी तो डिफरन्स आणला. बऱ्याचशा कंट्रीजमध्ये टॉप सेलिंग EV त्यांची होती. त्याच्यानंतर BYD आली. BYDला असं म्हटलं गेलं की बाबा BYD तर फारच उशिरा लॉन्च झाली आहे. हे काय करणार आहेत मार्केटमध्ये? हे फार उशिरा लॉन्च केले. ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये. हे काय करणार आहेत? पण आज जर बघायला गेला तर BYDचा सगळ्यात जास्त सेल आहे. वर्ल्ड वाईड सगळ्यात जास्त व्हेकल BYD विकतं आहे. EVमध्येच नाही तर नॉर्मल सेगमेंटमध्ये पण. राईट. तर असे थ्रेट्स असतात ते जाणून घेणं फार गरजेचं राहतं.
तर जेव्हा BYD इंडियामध्ये एंटर करेल त्याच्या अगोदर त्याच्या पेटंट्स फाईल झालेले असतात इंडियामध्ये. बरोबर आहे. MG मोटर्स असेल, ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत त्यांचे ऑलरेडी पेटंट्स पहिले येतात. त्याच्यानंतर कंपन्या येतात, मॅन्युफॅक्चरिंग करून व्हेकल्स येतात. राईट. तर कधी छोटे असतात, कधी मोठे होतात आणि कधी मोठे होऊन आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक बनू शकतात, हे कळत नाही. तर हे वॉच ठेवणं पेटंट थ्रू फार इझी जातं. पेपरमध्ये न्यूज यायच्या अगोदर तुम्हाला कळू शकतं की हे गोष्टी काय होत आहेत पेटंट थ्रू. राईट. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला वॉच करायच्या असतील, आणि माझं मत आहे की तुम्ही वॉच कराव्यात, जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली R&D आणि इनोव्हेशनमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर, आणि जर तुम्हाला मार्केट लीडर व्हायचं असेल तर, जर तुम्ही जे गोष्ट करता त्यामध्ये संतुष्ट असाल तर ह्या गोष्टी अजिबात तुम्हाला गरजेच्या नाही आहेत. राईट. जर तुम्हाला नंबर 1 प्लेअर व्हायचं असेल तर ह्या गोष्टी ऑब्झर्व करून ॲग्रेसिव्ह कसं व्हायचं असेल मार्केटमध्ये, तर ॲग्रेशन एक प्रकारचं असतं की जे तुम्हाला एक वेगळ्या लेवलला घेऊन जातं इमिजिएटली. किंवा आपण काहीतरी इनोव्हेशन असं करतोय की ते 100 वर्ष पुढे येणार आहे. वेस्ट ऑफ मनी होतं, काही उपयोग नाही तशा गोष्टींचा. ॲग्रेशन एवढं पाहिजे की तुम्ही कॉम्पिटिशनला थोडंसं बीट करताय, कारण त्या गोष्टीसाठी मार्केट ऑलरेडी रेडी आहे. जर मार्केट रेडी नसेल, तुमचं इनोव्हेशन एकदम स्ट्रॉंग असेल, तरीही काही त्याचा उपयोग नाही आहे. बरोबर ना. तर थोडंसं पुढं पाहिजे आपल्याला, आपण थोडेसे पुढे पाहिजे आहोत. एकदम पुढे गेलो तरी प्रॉब्लेम आहे आणि एकदम मागे राहिलो तरी प्रॉब्लेम आहे. बरोबर असाल तर उत्तम, पण थोडंसं पुढं जाणं हेच एम असतं कॉम्प्युटर वॉच करण्याचं. सो कॉम्प्युटर वॉच करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही खालच्या लिंकला क्लिक करा, आमच्याबरोबर अपॉइंटमेंट बुक करा किंवा मला कॉन्टॅक्ट करा. आपण तुमचे प्रॉब्लेम जे आहेत, तुमचे कॉम्प्युटर्स जे आहेत ते आपण अंडरस्टँड करूया, आणि याच्या अराउंड जर काय स्ट्रॅटेजी बनवायची असेल, काय एक्झॅक्टली करावं लागेल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, किती क्राऊडेड आहे, खरंच तुम्हाला गरज आहे का क्राऊडेड नाही आहे इंडस्ट्री, 6 महिन्यातून एकदा करावं लागेल, महिन्याला करावं लागेल, आठवड्याला करावं लागेल, का वर्षातून एकदा करावं लागेल कॉम्प्युटर वॉच, हे आपल्याला डिसाईड करता येईल डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स आणि किती ॲग्रेसिव्हली त्याच्यामध्ये R&D होते, त्या बेसिसवर डिसाईड करावं लागतं. ठीक आहे. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला आणि आपण डिस्कस करून हे डिफाईन करू शकतो की हे कसं करायचं, काय तुम्हाला गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण हे गोष्टी सुरू करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल हे तुमच्यासाठी गरजेचं आहे तर तुम्हाला ऑलरेडी लिंक्स दिलेले आहेत, तर कॉन्टॅक्ट करा आणि आपण भेटूया. थँक्यू.